नमस्कार मंडळी, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. आज आपण बघणार आहोत 20 शॉर्ट अँड स्मार्ट फ्रेजेस फॉर स्पीकिंग इंग्लिश फ्लुएंटली. आजच्या आपण लेसनमध्ये काय बघणार आहोत? फ्रेझल वर्ब्स. फ्रेझल वर्ब्स म्हणजे तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता म्हणी. आज आपण इंग्लिशच्या म्हणी बघणार आहोत. हे छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत जे तुम्हाला इंग्लिशमध्ये फ्लुएंट व्हायला मदत करतील. जर तुम्हाला बेसिक इंग्लिश येतंय, ठीक आहे, तुम्ही बेसिक थोडेफार सेंटेन्सेस बोलताय, तर हे फ्रेझल वर्ब्स पण शिकायला सुरुवात करा. मध्येच तुम्ही बोलता बोलता एखादं फ्रेझल वर्ब वापरा, म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण वाटेल की अरे हां, याला थोडंसं येतं इंग्लिश, फ्लुएंट आहे ही व्यक्ती इंग्लिश बोलण्यात. ऑल राईट, सो आजचा आपला लेसन आहे ऑन फ्रेझल वर्ब. सुरुवात करूयात आजच्या आपल्या लेसनला. फर्स्ट इज अग्री टू. अग्री टू म्हणजे सहमत असणे. ओके, आय अग्री विथ युअर प्रपोजल अँड आय वॉन्ट टू मूव्ह फॉरवर्ड. म्हणजे मी तुमचा प्रस्ताव मान्य करतो आणि मी याला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. दॅट इज अग्री टू. आता अग्री विथ हे वेगळं आहे. ॲग्री विथ म्हणजे काय? याच्याशी सहमत असणे. आय ॲग्री विथ युअर आयडिया. आय ॲग्री विथ युअर आयडिया. सो ॲग्री टू इज डिफरंट, ॲग्री विथ इज डिफरंट. विथ प्रॅक्टिस तुम्हाला समजेल. ठीक आहे मंडळी, मी अशा बऱ्याच फ्रेजेस तर तुम्हाला सांगणारच आहे, पण जर का तुम्हाला आणखीन इंटरेस्टिंग रिअल टाईम फ्रेजेस शिकायच्या असतील तर चाणक्य नीती नावाचं एक ऑडिओ बुक आहे जे कुकू FM वर अवेलेबल आहे. आता ऑडिओ बुक म्हणजे काय, तर आपण जसं पुस्तक वाचतो तसंच काही लोकांनी आपल्यासाठी पुस्तकं ही रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत जी आपण ऐकू शकतो. तुम्ही कामं करता करता किंवा गाडी चालवता किंवा बाकी कुठल्याही गोष्टी करता करता ऑडिओ बुक हे ऐकू शकता. म्हणजे पुस्तक वाचायचा जर कंटाळा असेल माझ्यासारखा तर तुम्ही ऑडिओ बुक ऐकू शकता. कुकू FM ऑडिओ बुक हे ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सेवा 50 हा कुपन कोड जर तुम्ही वापरलात तर 99 रुपयाच्या ऐवजी 50% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. 49 रुपीज पर मंथ मध्ये तुम्हाला कुकू FMची सबस्क्रिप्शन घेता येणार आहे. आणि फक्त चाणक्य नीतीच नाही तर हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यू किंवा जर तुम्हाला स्वामी विवेकानंद बद्दल माहिती घ्यायची असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा भूगोलात इंटरेस्ट असेल किंवा कुठल्याही अंडर द सन कुठलाही टॉपिक तुम्हाला जर इंटरेस्ट करत असेल तर त्याचं ऑडिओ बुक हे कुकू FM वर अवेलेबल आहे. एकदा तरी नक्की घेऊन बघा. कॉल ऑफ. कॉल ऑफ म्हणजे रद्द करणे. वी नीड टू कॉल ऑफ द मीटिंग ड्यू टू द वेदर. ओके, काही हे शब्द तुमचे बॉस वापरत असतील, मॅनेजर वापरत असतील. कॉल ऑफ म्हणजे रद्द करणे. दरवेळेस कॅन्सल द मीटिंग असं न म्हणता ज्याला चांगलं इंग्लिश येतंय तो म्हणू शकतो वी नीड टू कॉल ऑफ द मीटिंग, म्हणजे आपल्याला ही मीटिंग रद्द करावी लागणार आहे. ठीक आहे, सो छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत जे फ्लुएंट इंग्लिश स्पीकर्स आहेत ना ते ह्या गोष्टी वापरतात इंग्लिश बोलण्यामध्ये. आणि तुम्ही पण सवय करून घ्या. बोलता बोलता हे जे फ्रेजेस आज मी सांगते ना ते तुम्ही जरूर वापरा. तुमच्याच इंग्लिश बोलण्यामध्ये बघा किती फरक पडेल. ठीक आहे, आणि पटकन मला सांगावं असं वाटतं जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे लेसन वाईज, लेसन 1, 2, 3, प्रत्येक लेसन नंतर MCQ टेस्ट, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती इंग्लिश शिकला आहात. त्यासाठी माझं ॲप डाउनलोड करा, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. माझं ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ॲपमध्ये प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत, लाईव्ह बॅचेस पण अनाऊन्स करत असते. सगळी माहिती तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट फ्रेझल वर्ब बघूया. काम डाऊन. काम डाऊन म्हणजे रागवल्यानंतर शांत होणे. यू कॅन सिट विथ अस आफ्टर यू हॅव काम्ड डाऊन, म्हणजे तू शांत झाल्यावर आमच्यासोबत बसू शकतोस. यू कॅन सिट विथ अस आफ्टर यू हॅव काम्ड डाऊन. आता बघा खूप फेमस झालं आहे ते काम डाऊन सॉन्ग. सो काम डाऊन ही पण एक फ्रेज आहे. ईट आउट. ईट आउट. ईट आउट म्हणजे काय? हॉटेलमध्ये खाणे. When I lived in Mumbai, I used to eat out all the time. मी मुंबई जेव्हा राहिलो तेव्हा नेहमी मी बाहेरचं खायचो. दॅट इज ईट आउट. ईट आउट. ईट आउट सारखं दुसरं आउटवालंच एक फ्रेज आहे फिगर आउट. फिगर आउट म्हणजे काय? काही आपली फिगर आपल्याला आउट बाहेर न्यायची असा काही अर्थ होत नाही. फिगर आउट म्हणजे समजून घेणे किंवा उत्तर शोधणे. वी लेफ्ट अर्ली बिकॉज वी फिगर्ड आउट द प्रॉब्लेम. आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला समस्या समजलेली होती. ओके, वी फिगर्ड आउट द प्रॉब्लेम. आम्हाला कळला प्रॉब्लेम काय आहे. फिगर आउट. पुढचं आहे गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे प्रयत्न करणे, थांबवणे, सोडून देणे. आय गेव अप स्मोकिंग लास्ट इयर. मी गेल्या वर्षी धूम्रपान सोडून दिलं. मी स्वतः नाही करत बरं का, मी एक्झाम्पल सांगते. गिव्ह अप, गिव्हिंग अप ऑन समथिंग. आय गेव अप स्मोकिंग लास्ट इयर. मी गेल्या वर्षी धूम्रपान सोडून दिलं.
हँग आउट, आरामात वेळ घालवणे. आय डोंट हॅव एनी मनी, लेट्स जस्ट हँग आउट ॲट माय प्लेस. म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत, चला माझ्या जागेवरच थांबूया. म्हणजे कुठेतरी बाहेर जाऊन पैसे खर्च करायला नको. लेट्स हँग आउट ॲट माय प्लेस. ठीक आहे, माझ्या घरी आपण मज्जा करू. हँग आउट म्हणजे काय, कपडे वाळत घालणे, काहीतरी टांगणेचा अर्थ होत नाही. शब्दशः आपल्याला इथे ट्रान्सलेशन करायचं नाही आहे. ठीक आहे, पुढची फ्रेज आहे होल्ड ऑन. होल्ड ऑन म्हणजे काय, पुस्तक धरायचं आहे का, काय माईक धरायचं आहे, काय धरायचं आहे. होल्ड ऑन म्हणजे जरा थांब, एक क्षण जरा थांब, प्रतीक्षा करणे. होल्ड ऑन 1 minute, आय एम ऑन द फोन. ओके, जर का आता माझी लहान मुलगी आहे, ठीक आहे, शी इज 1.5 year old, मम्मा 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 सारखं ती म्हणत असते. आणि जर मी फोनवर बोलतीये तर मी काय म्हणणार, अगं 1 minute थांब, मी जरा फोनवर बोलतीये. इंग्लिशमध्ये म्हणू शकता होल्ड ऑन 1 minute, आय एम ऑन द फोन. ठीक आहे, होल्ड ऑन 1 minute, आय एम ऑन द फोन. ठीक आहे, तसंच कीप ऑन. कीप ऑन म्हणजे काय, तुम्ही जे करत आहात ते सुरू ठेवणे. कीप ऑन, आय आस्क्ड हर टू वेट बट शी केप्ट ऑन वॉकिंग. आता तुम्ही म्हणाल कीप ऑनचं तुम्ही केप्ट ऑन कसं सांगताय, तर कीप ऑनचं केप्ट ऑन कधी होतं, जेव्हा आपण पास्ट टेन्समध्ये बोलतो. ठीक आहे, मी तिला थांबायला सांगितलं पण ती चालतच राहिली, पण हे मी झालेली गोष्ट सांगते, राईट, हे पास्ट टेन्स आहे. सो कीप ऑनचं केप्ट ऑन सुद्धा होतो. किंवा कीप ऑनचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर कीप ऑन डुईंग व्हॉट यू आर डुईंग ग्रेट. म्हणजे करत राहा, तू जे काय करतोयस तू खरंच खूप चांगलं करतोयस. कीप ऑन डुईंग. ओके, कीप ऑन डुईंग असं पण म्हणू शकता. पुढचं आहे लुक फॉर. लुक फॉर म्हणजे शोधणे किंवा शोधण्याचा प्रयत्न करणे. लुक फॉर, आय वॉज लुकिंग फॉर अ कॉम्प्युटर बट आय गॉट अ लॅपटॉप इन्स्टेड. म्हणजे खरं तर मी संगणक शोधत होते पण त्याऐवजी मी एक लॅपटॉपच घेतला, लॅपटॉप मिळाला. ठीक आहे, नेक्स्ट इज पुट ऑफ. पुट ऑफ म्हणजे पुढे ढकलणे, लांबणीवर टाकणे. आय थिंक वी शुड पुट द ट्रिप ऑफ अंटिल वी सेव्ह मोर मनी. मला वाटतं की आपण अधिक पैसे वाचवण्यापर्यंत ट्रिप जरा पुढे ढकलूया आपण. ओके, दॅट इज पुट ऑफ. पुट ऑन म्हणजे अंगावर कपडे घालणे. ही लुक्ड सो सिली वेन ही पुट दॅट शर्ट ऑन. तो शर्ट घातल्यावर तो खूप वेडा दिसत होता. पुट ऑन. ठीक आहे, अंगात काहीतरी घालणे. थ्रो अवे, कचऱ्यात टाकणे किंवा विल्हेवाट लावणे एखाद्या गोष्टीची. आय ॲक्सिडेंटली थ्रू अवे माय प्रोजेक्ट. ओके, मी चुकून माझा प्रकल्प फेकून दिला. ओके, दॅट इज थ्रो अवे. टर्न अप म्हणजे अचानक दिसणे. टर्न अप म्हणजे काय, अप करायचं आहे, टर्न करायचं आहे. टर्न अप म्हणजे अचानक दिसणे. माय वॉच टर्न्ड अप इन द वॉशिंग मशीन. माझं घड्याळ मला अचानक वॉशिंग मशीनमध्ये दिसलं. चुकून कसं केलं कपड्यांच्या मध्ये माहीत नाही. सो दॅट इज टर्न अप. टर्न अप. टर्न डाऊन म्हणजे काय, खाली वाकू तर नाही. टर्न डाऊन म्हणजे नकार देणे. आय डोंट फील गुड अबाउट द ऑफर सो आय टर्न्ड इट डाऊन. मला काही ऑफर चांगली वाटली नाही म्हणून मी ती नाकारली. ओके, दॅट इज टर्न डाऊन. वेकअप इझी आहे, हे सगळ्यांना माहिती. वेकअप म्हणजे उठणे, जागणे. फॉर एक्झाम्पल, शी वॉज सो लाऊड दॅट शी वोकअप द बेबी. ती इतकी जोरात बोलत होती की त्यांनी बाळाला उठवलं. पुढचं आहे वर्कआउट. हे पण सगळ्यांना माहिती आहे. वर्कआउट म्हणजे व्यायाम करणे. ठीक आहे, वर्कआउट. आता बघा हे फ्रेजेस का आहेत, कारण इथे 2 शब्द आहेत बघा. नुसतं वर्क इज डिफरंट. वर्क, आय वर्क म्हणजे मी काम करते, आय वर्क. आय वर्क आउट म्हणजे मी व्यायाम करते. सो वर्कआउट ही एक फ्रेज आहे. वर्कआउट म्हणजे व्यायाम करणे. फॉर एक्झाम्पल, आय प्रिफर टू वर्कआउट इन द मॉर्निंग्स. मी व्यायाम सकाळी करण्यास प्राधान्य देते. ठीक आहे, मला सकाळी व्यायाम करायला आवडतो. आय प्रिफर टू वर्क आउट इन द मॉर्निंग्स. पण जर मी असं म्हटलं आय प्रिफर टू वर्क इन द मॉर्निंग म्हणजे मला सकाळी काम करायला आवडतं. मग ते घरकाम असेल किंवा ऑफिसचं काम असेल. वर्क नुसतं इज डिफरंट, वर्कआउट इज डिफरंट. म्हणून यांना फ्रेजेस म्हणतात. म्हणजे वर्कचा अर्थ वेगळा होतो पण त्याच्यासोबत जेव्हा दुसरा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. सो वर्कआउट म्हणजे व्यायाम करणे. तसं अजून एक आहे फाइंड आउट. फाइंड आउट म्हणजे काय, शोधणे. ठीक आहे, तथ्य जाणून घेणे, शोधणे. आय विल फाइंड आउट हर सिक्रेट. मी तिचं रहस्य शोधून काढेन. आय विल फाइंड आउट हर सिक्रेट. गेट अलॉंग. गेट अलॉंग म्हणजे एखाद्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे.
फॉर एक्झाम्पल दर्शन अँड सिया गेट अलॉंग व्हेरी वेल, दे नेवर फाईट. ओके, दर्शन अँड सिया गेट अलॉंग व्हेरी वेल, दे नेवर फाईट. म्हणजे दर्शन आणि सियाचं खूप छान जमतं, खूप छान पटतं, ते फारसे कधीच भांडत नाहीत. मंडळी, हे होते काही फ्रेजेस जे तुम्ही रोजच्या लाईफमध्ये वापरू शकता. जसं मी म्हटलं, एक शब्द जेव्हा तुम्ही एकच शब्द वापरता त्याचा काहीतरी वेगळा अर्थ होऊ शकतो, पण त्या शब्दाबरोबर जेव्हा दुसरा शब्द येतो एक वेगळी फ्रेज तयार होते, एक नवीन अर्थ तयार होतो. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या डे टू डे इंग्लिश बोलण्यामध्ये सामावून घ्या. ओके, ह्या ज्या हॅबिट्स आहेत त्या इन्कल्केट करा. ओके, थोडीशी आपल्याला कायम बेसिक 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 शिकायचं नाही आहे, आपल्याला स्टेप्स पुढे न्यायचे आहेत. राईट, बेसिक, मग इंटरमिजिएट, मग ॲडव्हान्स्ड, मग फ्लुएंट, आपल्याला पुढे आपल्याला पायऱ्या चढत जायच्या आहेत. त्यामुळे फक्त आपल्याला वाक्य बोलायचे आहेत, फक्त ग्रामर शिकायचं आहे असं करू नका. थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं पण इंग्लिश आता बोलायला शिकायला सुरू करा. आणि अजूनही जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर जरूर करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझ्या ॲपचं नाव आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.